मित्रांनो, तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायचं असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. दररोज आपण या यूट्यूब चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो. तर बघा मित्रांनो, 22 नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा केलेला आहे की 18 कामगार रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 20 कामगारांना 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागतील. म्हणजे काय विचारले मित्रांनो, प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. प्रश्न समजला तरच आपल्याला उत्तर काढता येतो, अन्यथा उत्तर आपल्याला काढता येत नाहीत. तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये किती तास लागेल म्हणजे वेळ विचारले. मित्रांनो, मग आता याची मांडणी कशी करणार बघा. 18 कामगार आहे, 18 लिहिले, याच्या गुणाकारामध्ये 12 तास दिले, 12 तास लिहायचं आहे. परत गुणाकारामध्ये 30 दिवस लागतोय, 30 लिहून घेतले. बघा मांडणी कशी झाली. 18 कामगारांना 12 तास काम करून 30 दिवस लागतात. तर म्हणजे बरोबरचं चिन्ह, तेच काम 20 कामगारांना, कामगारांची संख्या आहे 20, गुणाकारामध्ये 36 दिवसात, दिवसाची संख्या 36, परत गुणाकारामध्ये किती तास लागेल असं म्हटलंय, म्हणून गुणाकारामध्ये तास विचारलंय म्हणजे टी लिहून टाकायचं आहे. आता टीची किंमत काढली म्हणजे मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळून जातंय. मग बघा या ठिकाणी काय करायचं आहे, तर हे 18 गुणिले 12 गुणिले 30 जशाला तशी लिहायचं आहे. 18 गुणिले 12 गुणिले 30. आता इकडचे जे दोन्ही अंक आहे गुणाकारामधले ते इकडे येऊन भागाकारात जातील, म्हणजे 20 गुणिले 36 झाले, बरोबर या ठिकाणी राहिले टी. आता करायची मित्रांनो भागाकाराची प्रोसिजर. आता भागाकार करू बघा. हा शून्य झाला कॅन्सर, बरोबर. 12 ने 36ला भाग जाते, 12 1 12, 12 त्रिक 36. परत हा 3 झाला कॅन्सल, 2 ने 9ला भाग देऊ, बे 1 बे, बे 9, 18 म्हणजे 9 बरोबर टी. म्हणजे किती तास वेळ लागेल, तर मित्रांनो 9 तास इतका वेळ लागेल. 20 कामगारांना रोज 9 तास काम केल्यानंतर 36 दिवसात ते काम पूर्ण होतील. पर्याय ए मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचा उत्तर आहे. क्लिअर झालं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा 23 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. 15% भाडेवाढ झाल्यामुळे 800 रुपये किमतीचे तिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल. बघा आता हा प्रश्न आपल्याला सोडवण्याची पद्धत कशी आहे ते बघायची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला काय दिले आपल्याला, 15% भाडेवाढ झाल्यामुळे रुपये किमतीचे तिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल. म्हणजे हे जे 800 रुपये आहे, हे 800 रुपये रक्कम हे 100% आहे मित्रांनो, बरोबर. 100% आहे 800 रुपये रक्कम. 100% बरोबर काय लिहिणार तुम्ही, मग 800 लिहिणार. त्याच्यानंतर 15% भाडे वाढ झाल्यामुळे मूळ रक्कम 100% 800 रुपये आहे, 15% वाढ म्हणजेच किती झाली, 115% झाली. मग इथे लिहिणार आपण 115% बरोबर किती, म्हणजे प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी करणार तिरकस गुणाकाराची क्रिया, म्हणजे 115चा गुणाकार झाला 800 सोबत, या ठिकाणी लिहिले 115 गुणिले 800. याच्या भागाकारामध्ये जातील 100चा गुणाकार प्रश्नचिन्ह सोबत, म्हणजे भागाकारामध्ये आले 100. आता भागाकाराची क्रिया केली तर आपल्याला उत्तर मिळून जाते. बघा भागाकाराची क्रिया करूया. 100 वरचे 2 शून्य कॅन्सल झाले, तर 800 वरचे 2 शून्य कॅन्सल होतील. राहिला काय मित्रांनो, 115 गुणिले 8. या दोघांचा करू आपण गुणाकार. बघा गुणाकार करत असताना 8 गुणिले 5 केले 8 45, हात चाले 4, 8 1 8, 8 आणि 4 1202, हात चाले 1, 8 1 8 आणि 1 9, 920 रुपये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पर्याय बी मध्ये बघू शकता या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24वा. बघा काय दिलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. विजयने 10.9% दराने 8,000 रुपये त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले, तर 3 वर्षानंतर त्याला किती रुपये किंवा किती रक्कम परत मिळेल. किती रक्कम परत मिळेल, तर बघा या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत कशी आहे. सोपा प्रश्न आहे, अवघड नाही मित्रांनो. ठीक आहे. आता विजयने 10.9% दराने 8,000 रुपये त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले, बरोबर की नाही. मग या ठिकाणी काय करणार, तर 8,000 रुपयेचे आपण सरळ व्याज काढणार. बघा 8,000 रुपये लिहिले, 8,000 रुपये दर दिलेला आहे 9%, म्हणून गुणाकारामध्ये घेतले 9. त्याच्यानंतर मुदत आहे 3 वर्षाची, गुणाकारामध्ये 3, आणि याच्या भागाकारामध्ये येईल मित्रांनो 100. ओके. आता याला सोडवायचं आहे आपल्याला. बघा
आता सुरुवातीला भागाकाराची क्रिया करू. हा एक शून्य कॅन्सल, अंशामधील 2 शून्य कॅन्सल झाले. ओके. आता 80 गुणिले 9 करायचा. कशा पद्धतीने? 8 गुणिले 9 केले, 9 8 72. हा उरलेला शून्य कॅन्सल करून इथे लिहिले. त्याच्यानंतर गुणाकारामध्ये राहिले 3. आता या दोघांचा गुणाकार आपण करू शकतो. मग गुणाकार करूया. बघा, हा शून्य जशाला तसे खाली लिहून टाकू. 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6, 3 गुणिले 7, 7 त्रिक 21. आता बघा 2160 रुपये हे आपल्याला या ठिकाणी काय मिळाले मित्रांनो? व्याज मिळाले. बरोबर? काय मिळाले? व्याज मिळाले. परंतु आपल्याला प्रश्न असा केलेला आहे की 3 वर्षानंतर त्याला किती रक्कम परत मिळेल? हे व्याज तर त्याला मिळतच आहे 3 वर्षानंतर, पण त्यांनी दिलेली रक्कम ती पण मिळणार की नाही? बरोबर? म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? तर या 2160 मध्ये 8000 रुपये प्लस करावं लागेल. ओके. मग आता बेरजेची क्रिया करूया. बघा, 0 अधिक 0 0 झाले, 6 अधिक 0 6, 1 अधिक 0 1, 2 अधिक 8 10, म्हणजे 10,160 रुपये त्याला काय मिळेल? तर परत मिळेल मित्रांनो. ओके. 10,160. बघा, पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न नीट समजून घ्यावा लागतो, नाहीतर आपल्याला ऑप्शनमध्ये सुद्धा 2160 हे पण ऑप्शन दिलेला असतो. मग आपण यावरती जर क्लिक केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय होते? तर चुकते मित्रांनो. ठीक आहे. त्यासाठी प्रश्न नीट वाचायचा आहे. आपल्याला विचारलं काय तर ते समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 25वा काय दिलेला आहे बघायचं आपल्याला. बघा, प्रश्न काय दिलेला आहे? एक कार 3 तासात 105 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल? सोपा प्रश्न आहे. सुरुवातीला आपल्याला विचारलं काय मित्रांनो? तर त्यांनी असा प्रश्न केलेला आहे की 3 तासात 105 किलोमीटर एवढं अंतर जाते. म्हणजे आपण या ठिकाणी लिहिणार 3 तास बरोबर किती किलोमीटर? 105 किलोमीटर. मग नंतर विचारले की 5 तासात किती अंतर जाईल? म्हणजे तासाच्या खाली तास लिहायचा आहे, 5 तास, आणि विचारले आपल्याला किती किलोमीटर अंतर दूर जाईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणती क्रिया करायची आहे? तर गुणाकाराची क्रिया करायची आहे. 5 गुणिले 105 होईल. इथे लिहिलं 5 गुणिले 105. त्याच्यानंतर 3चा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत, म्हणजे 3 आले भागाकारामध्ये. आता करायची भागाकाराची प्रोसिजर. बघा, भागाकार करत असताना या 3ने 105ला भाग देऊ. 3 1 3, 3 त्रिक 9, उरला 1 मित्रांनो, 15 झाली. परत 3ने भाग देऊ. 3 1 3, 3 5 15, 35 आली, आणि हे गुणाकारामध्ये 5. आता 35 गुणाकारामध्ये 5 आहे, त्यांचा गुणाकार करावा लागेल. मग गुणाकार करू. बघा, 5 गुणिले 5, 5 5 25, 5 चाले 2, 5 गुणिले 3, 5 त्रिक 15, 2 17. म्हणजे 5 तासात किती किलोमीटर अंतर कापेल? तर 175 किलोमीटर अंतर कापेल. पर्याय बघा मित्रांनो, पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. क्लिअर झालं? एका स्टेपमध्ये उत्तर काढता येतो आपल्याला. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 26वा बघायचा आपल्याला. बघा काय दिलेला आहे. प्रश्न असा केलेला आहे की 2,500 रुपये 2 वर्षासाठी दशांश 10% दराने सरळ व्याजाने दिले, तर व्याजाची 2 वर्षाची एकूण रक्कम किती होईल? बघा, सरळ व्याजवरचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? सुरुवातीला बघा, मुद्दल रक्कम किती आहे? 2,500 रुपये. मग सरळ आपण इथे लिहिणार 2,500. त्याच्यानंतर मुदत आहे 2 वर्षाची, गुणाकारामध्ये 2 लिहिले, दर दिलेला आहे 10%, परत गुणाकारामध्ये 10 घेतले. आता याच्या भागाकारामध्ये किती येईल? तर 100 येईल मित्रांनो. ठीक आहे. याला सोडूया, आपल्याला व्याज मिळून जाते. मग भागाकाराची क्रिया करत असताना या ठिकाणी बघा, 100 वरची 2 शून्य कॅन्सल झाले, तर अंशामधील 2 शून्य आपल्याला कॅन्सल करावं लागेल. मग 250 गुणिले 2 केले तर किती येते? तर 500 येणार. बरोबर? 250 गुणिले 2 केले 500 रुपये. हे काय असेल? व्याज. बरोबर? पण आपल्याला प्रश्न काय केलेला आहे मित्रांनो? तर 2 वर्षाची एकूण रक्कम किती? मग आता बघा, हे 500 रुपये किती वर्षाची रक्कम आहे? किती वर्षाचं व्याज आहे? तर 2 वर्षाचंच आहे ना. किती वर्षाचं आहे? 2 वर्षाचंच व्याज आहे 500 रुपये. बरोबर? मग आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 500 रुपये असेल. जर 1 वर्षाचा व्याज विचारला असता तर आपण उत्तर किती दिलं असतं? तर मित्रांनो 250 हे उत्तर दिलं असतं. बरोबर की नाही? कारण सरळ व्याज हा प्रत्येक वर्षी सारखाच असतो. बरोबर? म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 500 असणार आहे.
ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 27. बघा काय दिलेला आहे. 70 रुपयाला एक वस्तू विकल्यास 10 रुपये नफा झाला. तीच वस्तू 81 रुपयाला विकली असता किती टक्के फायदा झाला असता. आता बघा आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. बघा मित्रांनो, आपल्याला दिलेलं आहे की 70 रुपयाला एक वस्तू विकल्यास म्हणजे विक्री किंमत दिलेली आहे 70 रुपये आणि 10 रुपये काय झाला याच्यामध्ये नफा झाला. मग आपल्याला विक्री किंमत घ्यायची का, तर नाही मित्रांनो, आपल्याला घ्यायची आहे खरेदी किंमत. मग खरेदी किंमत कशी काढणार, तर 70 रुपये ही विक्री किंमत आहे, त्यामध्ये 10 रुपयेचा नफा झाला असेल तर खरेदी किंमत किती असेल मित्रांनो, 60 रुपये असणार आहे. बरोबर. मग खरेदी किंमत 60 रुपये आहे तर ती किती टक्के असते, कधीही 100% असते. बरोबर. आणि त्याच्यानंतर म्हटले की 81 रुपयाला विकली असता म्हणजे विक्री किंमत दिलेली आहे 81 रुपये आणि आपल्याला विचारले की किती टक्के फायदा झाला, म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्ह येणार. बरोबर. आता करायची आहे गुणाकाराची क्रिया म्हणजे तिरकस गुणाकार. बघा 81 गुणिले 100 या ठिकाणी लिहिलं 81 गुणिले 100 आणि याच्या भागाकारामध्ये काय येईल मित्रांनो, तर 60 गुणिले प्रश्नचिन्ह म्हणजे 60 आले भागाकारामध्ये. आता करायची आपल्याला भागाकाराची क्रिया. बघा भागाकार करत असताना हा 60 वरचा 1 शून्य, 100 वरचा 1 शून्य कॅन्सल झालाय. 81 आणि 6ला 3ने भाग जाते मित्रांनो. बघा 3 दुनी 6, 3 दुनी 6 उरले मित्रांनो 2, 21 झाली. 3 7 21, 27 आले. मग या 2ने 10ला भाग देऊ. बे1 बे, बे5 10. बघा काय मिळाले आपल्याला, 27 गुणिले 5. आता यांचा काय करणार, तर गुणाकार करणार. बघा 7 गुणिले 5 7 5 35, 5 हात चाले 3, 5 गुणिले 2 5 2 10 3 13, 135% आपल्याला इथे मिळाले. पण विचारले आपल्याला की किती टक्के फायदा झाला. मग सुरुवातीला आपण घेतलेली खरेदी किंमत 100% होती, उत्तर मिळाले 135%. म्हणजे 100 वर किती टक्के आहे, तर 35% आहे मित्रांनो. म्हणजे 35% काय झाला, तर फायदा झाला. काय झाला, 35% फायदा झाला. पर्याय डी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं, अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता मित्रांनो. क्लिअर झाला. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 28. बघा काय दिलेला आहे. सोपा प्रश्न असेल. राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. श्यामचे वय 35 वर्ष असेल तर रामचे वय किती. बघा मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला राम आणि श्याम हे 2 व्यक्ती आहे. दोघांचे आपण नाव लिहून घेऊ. ठीक आहे. बघा हे राम लिहिलंय, त्याच्यानंतर श्याम. ठीक आहे. त्यांचा वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 4:5 म्हणजे 4 हे रामचं गुणोत्तर असेल, 5 हे श्यामचा गुणोत्तर असेल. ठीक आहे. मग पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, श्यामचे वय 35 वर्ष असेल म्हणजे या ठिकाणी श्यामच्या खाली आपल्याला 35 वर्ष त्याचं वय लिहायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा विचारले आपल्याला रामचं वय, मग ते कसे काढणार, तर ह्या ठिकाणी बघा 5चे किती झाले मित्रांनो 35 म्हणजे 5च्या पाड्यामध्ये 35 कितीने गुणल्यावर येतोय. बरोबर. म्हणजे 5 गुणिले किती केले तर 35 येते, तर 5 गुणिले 7 केलं तर 35 येणार. बरोबर आहे. म्हणजे कितीनं गुणलंय आपण, 7ने गुणलंय. तर त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, तर या 4ला पण 7नंच गुणावं लागेल. 4ला पण 7नेच गुणावं लागेल. मग 7 गुणिले 4 केले तर किती येईल मित्रांनो, तर 7 चुक येईल 28. 28 वर्ष हे कोणाचं असेल, तर रामचे असणार आहे. बघा सेकंदात आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळाले. पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं. अशा पद्धतीने आपल्याला शॉर्टकट प्रश्नाचे उत्तर काढता येतात. याच्यानंतर अवघड प्रश्न आहे, थोडंसं ट्रिकी प्रश्न आहे. आता बघा या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर 2500 रुपयाची 8% दराने होणारे 2 वर्षाची सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये अंतर किती असेल, यामधला अंतर विचारलेलं आहे. आता बघा अशा टाईपचा प्रश्न सोडवत असताना सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधला अंतर जर विचारलं असेल तर मित्रांनो काय करायचं आहे, तर मुद्दल या रकमेचा गुणाकार किती टक्के दिलेला आहे 8, ते दर लिहायचा आहे मित्रांनो अंशामध्ये, याच्या छेदामध्ये लिहायचं आहे 100 आणि त्याचा करायचा आहे वर्ग. आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळतोय. बघा आता क्रिया कशी करणार, तर आपल्याला 2500 रुपये दिलेला आहे. मग या ठिकाणी 2500 रुपये आपण लिहून घेतले. ठीक आहे. गुणाकारामध्ये 8% दर आहे म्हणजेच काय करणार, तर 8 भागिले 100 याचा करणार मित्रांनो वर्ग. याचा काय करणार, वर्ग. मग आता याला सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते. बघा कशी सोडवणार, तर
2500 हे जशाला तसे घेतले गुणाकारामध्ये. आता या ठिकाणी 8चा पण वर्ग करावा लागेल, म्हणजे 8चा वर्ग आपण करत असताना 8चा गुणाकार 2 वेळा लिहू शकतो. 100चा वर्ग करत असताना 100चा गुणाकार पण 2 वेळा लिहू शकतो. आता करायची आपल्याला भागाकाराची प्रोसिजर. बघा भागाकार कशी करणार, तर या ठिकाणी बघू शकता हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. आता या 25ने 100ला भाग जाते, भागाकार करू. बघा 25 एक 25, 25 चुक 100. 4ने 8ला भाग जाते, भागाकार करायचा आहे. बघा 4 एक 4, 4 दोन्ही 8, 8 गुणिले 2 राहिले, 8 गुणिले 2 केले तर 8 दोन्ही 16. 16 या ठिकाणी काय मिळालेलं आहे, तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील अंतर मिळालेलं आहे. पर्याय सी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं मित्रांनो. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. याच्यानंतर ब्लड रिलेशनवरचा प्रश्न आहे. बघा काय दिलेलं आहे, तर पूर्वा अमरला म्हणाली, तुझ्या बाबाची बायको ही माझ्या आईच्या आईबाबाची एकुलती एक मुलगी आहे, तर पूर्वा अमरची कोण? बघा मित्रांनो, ब्लड रिलेशनवरील प्रश्न जर परीक्षेला आलं तर मांडणी ही महत्त्वाची आहे. जर मांडणी करता आली तरच तुम्हाला प्रश्नाची उत्तर काढता येते. आता या ठिकाणी मांडणी कशी करणार मग, तर बघा वाक्यानुसार मांडणी करायची आहे. पूर्वा अमरला म्हणाली, पूर्वा अमरला म्हणाली, म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार पूर्वा ही कुणाला म्हणत आहे, अमरला, म्हणजे आपण इथे लिहिलं अमर. ठीक आहे. पूर्वा अमरला म्हणाली, तुझ्या बाबाची, म्हणजे कोणाच्या बाबाची, तर अमरच्या बाबाची, म्हणजे या ठिकाणी आपण लिहिणार अमरचे बाबा. ठीक आहे, अमरचे बाबा. मग अमरच्या बाबांची बायको ही, म्हणजे अमरच्या बाबाची बायको या ठिकाणी येईल मित्रांनो, बायको कोणाची, तर अमरच्या बाबाची बायको. ठीक आहे. वाक्यानुसार अशीच मांडणी करायची आहे. बघा प्रश्नाचे उत्तर कसे काढता येते. ही माझ्या आईच्या आईबाबाची एकुलती एक मुलगी आहे. बघा वाक्य नीट समजून घ्या. काय म्हणत आहे, तर म्हणजे पूर्वा अमरला म्हणाली, तुझ्या बाबाची बायको ही माझ्या आईबाबाची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता मित्रांनो, की पूर्वाच्या आईच्या, म्हणजे या ठिकाणी माझ्या म्हटल्यावर पूर्वाच्या आईच्या आईबाबाची, म्हणजे पुन्हा या वरच्या दिशेने येईल मित्रांनो. या ठिकाणी काय, तर आई बाबा येणार, आई बाबा याची एकुलती एक मुलगी आहे असं म्हटलं. बरोबर. म्हणजे बघा या ठिकाणी रिलेशन सरळ आपल्याला लक्षात येतोय, की पूर्वा अमरला म्हणाली, तुझ्या बाबाची बायको पूर्वाच्या आई बाबाची एकुलती एक मुलगी, म्हणजेच कोणाची, अमरची बहीण लागणार मग ती. बरोबर की नाही. अमरचे आई वडील हे पूर्वाचे पण आई वडीलच आहे. बरोबर. मग ह्या ठिकाणी विचारले आपल्याला, तर पूर्वाची अमर कोण, तर पूर्वाची अमर ही कोण लागेल, तर मित्रांनो या दोघांमधला रिलेशन हे बहीण भावाचं असेल. म्हणजे आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, की अमरची पूर्वा ही कोण आहे, तर बहीण आहे. पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31. बघा काय दिलेला आहे, कॅलेंडरवरचा प्रश्न आहे. जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? बघा सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे शिक्षक दिन हे मंगळवारी. मग शिक्षक दिन कोणत्या दिवशी कोणत्या महिन्यात असतो हे माहीत असायला पाहिजे. सर्वांना माहीत असेल 5 सप्टेंबरला हे शिक्षक दिन असतो मित्रांनो. आणि गांधी जयंती कोणत्या दिवशी कोणत्या महिन्यामध्ये असते, तर गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरला. मग 5 सप्टेंबरला कोणता वार आहे, मंगळवार आहे 5 सप्टेंबरला. आणि विचारलं आपल्याला 2 ऑक्टोबरला कोणता वार असेल. प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आता मांडणी आपण कशी करणार, तर बघा मित्रांनो, मंगळवारला 5 सप्टेंबर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. आणि विचारले आपल्याला 2 ऑक्टोबरचा वार विचारले, म्हणजे 2 ऑक्टोबर या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. मांडणी बघा कशी करायची. मग आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर सप्टेंबर हा महिना किती दिवसाचा असतो, तर मित्रांनो सप्टेंबर हा 30 दिवसाचा असतो. त्यामधील हे 5 दिवस तर आपल्याला मायनस करावं लागेल, तेव्हा शिल्लक दिवस मिळतील. मग 30 मधून 5 गेले, राहिले किती मित्रांनो, 25 राहिले.
आणि सप्टेंबर महिन्यातले हे 25 दिवस आणि हे 2 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे किती दिवस, तर 2 दिवस, असे एकूण किती दिवस झाले मित्रांनो, असे एकूण झाले 25 अधिक 2 केले तर 27 दिवस झाले. म्हणजे आपल्याला 27 दिवस समोर जावं लागेल, बरोबर. मग 27 दिवस मोजत जाणार का, किती वेळ लागेल, भरपूर वेळ लागेल. मग काय करणार, तर सोपी टेक्निक आहे, या 27ला आठवड्याच्या एकूण दिवसाने भाग देणार. मग आठवड्याचे किती दिवस, 7. 27ला 7ने भाग दिलं तर किती शिल्लक राहतील किंवा पूर्ण भाग जाईल का, तर 7 एक 7, 7 चुका 28 असं घेऊ शकता. 7 चुका 28, 27 पाहिजे होते, 28 घेतले. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी किती दिवस मागे जावं लागेल, तर 1 दिवस मित्रांनो मागे जावं लागेल, बरोबर. मग मंगळवार होतं 5 सप्टेंबरला, 1 दिवस जर मागे आलो तर कोणता वार येईल, तर सोमवार येईल, बरोबर. म्हणजे 2 ऑक्टोबरला कोणता वार, तर मित्रांनो सोमवार असणार आहे. 2 ऑक्टोबरला वार असेल तर सोमवार. बघा पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने कॅलेंडरवरचे प्रश्न सोडवता येते, फक्त पद्धत माहीत असायला पाहिजे, बरोबर. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघण्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती शिकायचं असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाते. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दररोज फ्री क्लास सखोल विश्लेषणासह आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर या क्लासेसची PDF हवी असेल सोल्युशनसह, मित्रांनो या क्लासेसची PDF तुम्हाला प्रश्न आणि सोल्युशनसह जर पाहिजे असेल तर आपल्या या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे. इग्नाइट करिअर पॉईंट या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही या क्लासेसची PDF डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुम्हाला आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, त्याची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. बघूया समोरचा प्रश्न काय दिलेला आहे. बघा 32 नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट काटा व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल. बघा सकाळची 7 पासून 11 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये काटकोन किती वेळा होईल असा प्रश्न केलेला आहे. बघा या प्रश्नाला सोडवत असताना सुरुवातीला मोठा आकडा किती आहे 11, या 11 मधून लहान आकडा वजा करायचा आहे, म्हणजे 7 वजा करायचे. 11 मधून 7 वजा केले किती राहतात 4, म्हणजे 4 तास या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. बघा मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे मिनिट व तास काट्यात किती वेळा काटकोन म्हटले, मग एका तासाला काटकोन 2 वेळा होतो मित्रांनो. किती वेळा, 2 वेळा. प्रत्येक तासाला काटकोन किती वेळा, 2 वेळा होतोय. मग 4 तासात किती वेळा होईल, 8 वेळा होणार आहे काटकोन, बरोबर. किती वेळा, 8 वेळा होणार आहे. मग 8 आपल्याला पर्यायामध्ये दिसतोय का, नाही. मग काय करायचं आहे, लक्षात ठेवा यामध्ये 7 ते 11 वेळ दिलेला आहे मित्रांनो. 9 ते 10 या वेळेमध्ये फक्त 1 वेळा काटकोन होतो, एकच वेळा यामध्ये काटकोन तयार होतोय. म्हणून आपल्याला या 8 मधून 1 काय करायचं आहे, वजा करायचं आहे. मग किती येईल, 8 मधून 1 वजा केले तर 7, म्हणजे 7 वेळा या ठिकाणी काटकोन तयार होणार आहे 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत. पर्याय डी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजले मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. राजूचा एका रांगेत सुरुवातीपासून 17वा क्रमांक आहे व शेवटून 23वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मूल्य असतील. किती मूल्य असतील, तर बघा राजूचा एका रांगेत सुरुवातीपासून 17वा क्रमांक, म्हणजेच तुम्ही अशा पद्धतीने म्हणू शकता सुरुवातीपासून 17वा क्रमांक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी असेल राजू. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटून 23वा, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो शेवटून 23वा. ठीक आहे. तर त्या रांगेत एकूण किती मूल्य असतील असा प्रश्न केलेला आहे. मग काय करायचं आहे, सुरुवातीपासून 17वा आणि शेवटून 23वा, म्हणजे या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला या ठिकाणी एकूण मूल्य मिळतील, बरोबर. मग 17 अधिक 23 करणार. बघा 7 अधिक 3 केले 10 0, हाचा 1 2 2 4, 40 मूल्य असतील का,
तर नाही मित्रांनो, पर्यायामध्ये तुम्हाला 40 हे दिसतोय, पण 40 हे उत्तर नाही. मग काय आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हा जो राजू आहे हा सुरुवातीपासून एक वेळा मोजला गेला आणि शेवटून पण एक वेळा मोजला गेला. मग राजू 2 वेळा मोजल्या गेल्यामुळे तुम्हाला 1 वेळा यामधून वजा करावं लागेल. 40मधून 1 वजा केले तर किती येईल? 39. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे. 39 हे एकूण मुले असणार आहे. त्या रांगेमध्ये पर्याय ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. मित्रांनो, असेच प्रश्न आपण दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती घेणार आहोत. तुम्ही रेल्वे भरतीची जर तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हे गणित महत्त्वाचे आहे. ओके, मग आपल्या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे आणि दररोज या ठिकाणी जेवढे व्हिडिओज आपण अपलोड करतो ते शेवटपर्यंत बघायचं आहे. मित्रांनो, आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज तुम्हाला फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी शिकता येणार आहेत. भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच मित्रांनो. ठीक आहे.